सुप्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्हा सर्वांना सलाम. आजच्या मन्नासाठी आपलं वचन आहे रोमकारास पत्र याचा 8वा अध्याय 2रा वचन. कारण ख्रिस्त येशू मधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम त्याने तुला पाप व मरण यांच्या नियमापासून मुक्त केले. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. हे वचन आपल्या शिष्यांना ख्रिस्त शिकवित असताना त्याच्या शिष्यांनी कसे असावे हे तो त्यांना सांगित आहे. त्यांना तो घडवित आहे. या वचनावर उपदेश करीत असताना देवाच्या एका महान सेवकाने आपली साक्ष दिली, जी निश्चितच आमच्या धार्मिक जीवनासाठी मार्गदर्शक ठरेल. माझ्या तारणानंतर माझ्या मित्राने आग्रह केला की मी आता देवाला पवित्र आत्म्याचे दान मागावे. त्यामुळे माझ्या सेवा कार्यात मला अधिक शक्ती प्राप्त होईल आणि ख्रिस्तासाठी मी प्रभावी साक्षीदार असावे ही माझी देखील प्रबळ इच्छा होती. मी देवाला आग्रहाचे रोज पवित्र आत्म्याचे दान मागित होतो आणि एक दिवस मला ते आश्चर्यकारक रीतीने मिळाले. एका रात्रीत माझ्यासारखा लाजाळू भित्रा शिष्य ख्रिस्ताचा धैर्यवान व प्रभावी शिष्य झाला. तरी देखील पातकी विचार मला सारखे त्रास देत होते. शारीरिक मोह, स्वार्थ, मोठेपणा, हव्यास असले विचार माझे अंतःकरण अस्वस्थ करीत होते. मी बेचैन झालो होतो. माझी शांती हरवून गेली होती. मी रडून प्रार्थना करू लागलो, ख्रिस्ता, माझ्या अंतःकरणात ये. मला संपूर्णपणे शुद्ध कर. माझ्यातील पापमल काढ. परत अचानक काहीतरी आश्चर्यकारक घडले. त्यावेळेस माझे अंतःकरण स्वर्गीय शक्ती नाही तर स्वर्गीय शांतीने पूर्णपणे भरून गेले. अंतःकरणात येणाऱ्या शरीराचा मोह, स्वार्थ, गर्व, हेवा, ईर्ष्या ह्या विचाराने आजवर माझ्यावर विजय मिळवला होता. त्यांच्या बाबत मी जागृत राहिलो नाही. त्या क्षणानंतर मी त्यांचा विचार केला नाही, तर पवित्र आत्म्याच्या उपस्थितीबाबत जागृत होतो. पापाने माझ्या अंतःकरणात मोह धरले नाही. मला असा अनुभव आला की पापाविषयीची माझी उत्सुकता कमी झाली होती. माझ्या अंतःकरणात स्वर्गीय शांती होती आणि माझ्या कार्यात पवित्र आत्म्याची शक्ती होती. अंतःकरणात शुद्ध असल्याचे फळ मी रोज चाकीत होतो. मागील 50 वर्षाच्या माझ्या सेवा कार्यात कधीच खंड पडू न देता अंतःकरणाच्या शुद्धतेसाठी व पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यासाठी मी रोज देवाचे आभार मानतो. प्रेषित पौल व सिला कोणताच अपराध नसताना जोखडात पाय घालून बंदिवासात होते. फटक्याच्या जखमाने घायल असताना ते मात्र शांतीने प्रभू येशूची स्तुती करीत, गीते गात व प्रार्थनेद्वारे करीत होते. इतर बंदिवास हे आश्चर्य करीत होते, कोठून आली यांच्यात शांती आणि विश्वास. एकाएकी भूमिकंप झाला. सर्व दरवाजे उघडले व सर्वांची बंधने तुटली. हा देवाचा चमत्कार बंदिशाहीच्या नायकाच्या तारणाचा मार्ग ठरला. आजचा आपल्या मन्नाचा शास्त्र भागात ही घटना सांगितली आहे. आमच्या जीवनात अशा शांतीची आज गरज आहे. त्यासाठी आजपासून आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र अति पवित्र सेनाधीश परमेश्वरा, प्रभू आमच्यातील वाईट गोष्टी, वाईट प्रभू व्यसन आमच्यातून काढून टाक आणि प्रभू तू आम्हाला शुद्ध अंतःकरण दे आणि तुझ्यासारखं जीवन जगण्यास आम्हाला सायन मदत कर. प्रभूजी, सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा माझ्या पाठीमागे सतत आहे. तो माझे अंतःकरण दूषित करीत असतो. त्याच्या हल्ल्यापासून माझा बचाव कर आणि तू गौरविला जा. उद्धारकर्ता प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन.